कॅलेंडरवरील गणित अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया आपण. बघा काय म्हणते, 5 जानेवारी 1991 ला शनिवार होता, तर 4 मार्च 1992 ला कोणता वार होता. मग आता बघा 5 जानेवारी 1991 ला कोणता वार होता, शनिवार. मग याच तारखेला 5 जानेवारी 1992 ला कोणता वार असेल, एक दिवस समोर जाईल साधारण इयर असल्यामुळे, हो की नाही. आता आपल्याला जानेवारीचे किती दिवस काढावे लागतील, 26 दिवस, फेब्रुवारीचे 29 आणि मार्चचे. बघा जानेवारीमध्ये 5 दिवस गेलेत म्हणजे 26 दिवस राहिलेत. फेब्रुवारी 92 म्हणजे हा 29 दिवसाचा असतो आणि मार्च मध्ये कुठपर्यंत, 4 तारखेपर्यंत. म्हणजे किती झाले, 26 आणि 4 30 59. 59 भागीला 7 करूया, 7 दिवसाचा आठवडा असतो. 7 8 56, 3 59 भागीला 7 म्हणजे बाकी किती उरली आपली, 3 उरली. म्हणजे या रविवारमध्ये 3 दिवस जर मिळवले तर कोणता वार येईल, बुधवार येईल. पर्याय क्रमांक किती, 3.